मोहिते पाटील हे स्वार्थी आणि मतलबी असल्याचं प्रदर्शन हे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळालं। विजय चौकातून ग्रामपंचायतीला निवडणुकीला पराभूत होतो एवढी दुर्दैवी परिस्थिती या पुढच्या पिढीने त्यांच्या या मोहिते पाटील कुटुंबावर आणलेली आहे। त्यामुळे त्यांची ही दरपोक्ती ही संध्याकाळच्या 7च्या नंतरची आहे। त्यामुळे दिवसाच्या वेळेला ते काही बोलले तर ते गांभीर्याने घेता येईल। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेशदादा पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, काल धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला, हाती तुतारी घेतली। काय भावना व्यक्त कराल, कशा पद्धतीने या संदर्भात? काय आहे की मोहिते पाटील हे स्वार्थी आणि मतलबी असल्याचं प्रदर्शन हे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळालं। सत्ता बघून त्यावेळेला स्वतःचा वेगवेगळ्या पातळीवरचा बचाव करण्याच्या करता म्हणा किंवा संस्थात्मक अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्याच्या करता, निधी मिळवण्याच्या करता, संरक्षण मिळवण्याच्या करता अशा काही हेतूने ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले होते। ते पूर्वी देखील अशा पद्धतीचं चिटिंगचं काम त्यांच्याकडून झालंय। सन्माननीय विजयदादांच्याबद्दल सगळ्या सोलापूर जिल्ह्याला आदर आहे, परंतु नंतरच्या पिढीच्या वर्तणुकीमुळे मोहिते पाटील एकेकाळी संपूर्ण जिल्ह्याचे सम्राट असताना किंवा संपूर्ण जिल्ह्याची सत्ता एक हाती ताब्यात असतानाच्या काळातनं आज त्यांच्या घरातला बाळदादांचा मुलगा विजय चौकातून ग्रामपंचायतीला निवडणुकीला पराभूत होतो एवढी दुर्दैवी परिस्थिती या पुढच्या पिढीने त्यांच्या या मोहिते पाटील कुटुंबावर आणलेली आहे। त्यामुळे त्यांची ही दरपोक्ती ही संध्याकाळच्या 7च्या नंतरची आहे। त्यामुळे दिवसाच्या वेळेला ते काही बोलले तर ते गांभीर्याने घेता येईल। काल एक फोटो देखील व्हायरल झाला, शरदचंद्र पवार साहेब, सुशीलकुमार शिंदे सर आणि विजयसिंग मोहिते पाटील तिघं एकत्रित बसले, तिघं हातात आहेत आणि जिल्ह्याचं सत्ता केंद्र, पश्चिम महाराष्ट्र सत्ता केंद्र या पुन्हा तिघांच्या एकत्रितपणे बदलेल अशा पद्धतीचे मेसेजेस त्याच्यामुळे व्हायरल होते। आपल्याला वाटतं पश्चिम महाराष्ट्र चित्र या सगळ्यांच्या नेत्यांमुळे आता बदलणार आहे पुन्हा? अहो, विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातला बाळदादांचा मुलगा ग्रामपंचायतीला त्यांच्या घरात घर जिथं आहे त्या विजय चौकातून पराभूत झाला। यांच्यामुळं आता जिल्ह्याचं राजकारण राहिलं नाही, यांच्या हातात विधानसभेचं राहिले नाही, तालुक्यापुरते मर्यादित झालेले आहेत। आणि उत्तमराव जानकर ज्या वेळेला यांच्यासोबत होते तेव्हा 1 लाखाचा लीड त्यावेळेला लोकसभेला ते देऊ शकले होते। उत्तमराव जानकर स्वतः विधानसभेला उभारल्यानंतर 2000पर्यंत आले। त्यामुळे यांची ताकद काय आहे ते सगळ्याला माहीत आहे। मुळातच पश्चिम महाराष्ट्रामधले सर्व महत्त्वाचे नेते पवार साहेबांच्या सोबतही नाहीत। हसन मुश्रीफ त्यांच्यावर, जयंत पाटील साहेब सोडले सांगलीतले, तर पश्चिम महाराष्ट्रातला एकही नेता पवार साहेबांच्या सोबत नाही। आणि मोहिते पाटील कुटुंबाला अगोदरच अधोगती लागलेली आहे। कसं तरी त्यांना एक बूस्टर छोटंसं मिळालेलं होतं भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं, आता तेही राहणार नाही। त्यामुळं मोहिते पाटील परिवाराला विनाशकाले विपरीत बुद्धी असंच आपल्याला म्हणावं लागेल। काल पवार साहेबांना धैर्यशील मोहिते पाटील जे आता उमेदवार होणार आहेत तुतारीचे, त्यांचं नावच आठवलं नाही। धैर्यशीलच्या ऐवजी पवार साहेब म्हणाले धवलसिंह मोहिते पाटील आमचे उमेदवार आहेत। ते धैर्यशील मोहिते पाटलांना पवार साहेबांना डिवचून सांगावं लागलं की मी उमेदवार आहे। म्हणजे हे सांगायचं लक्षात आलं, एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याला, बरोबर आहे, जे त्यांच्या स्वतः घरात आलेत ते स्वतः पवार साहेबच या धैर्यशील मोहिते पाटलाला ओळखत नाहीत, तर बाकीच्या ह्या एवढ्या मोठ्या लोकसभा मतदारसंघाचा काय विषय आहे? त्यामुळं जिथं ज्या पक्षाची उमेदवारी घेत आहेत त्या नेत्याला जो उमेदवार ठरवलाय त्या उमेदवाराचं नाव जिथं आठवू शकत नाही, ते जनतेने त्याला लक्षात ठेवायची काय आवश्यकता राहणार आहे का? राम सातपुते यांच्या प्रचारासाठी आपण गावोगावामध्ये सोबत त्यांच्या फिरताय, मात्र धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्यावर देखील टीका केलेली आहे। बीडचं पार्सल आम्ही बीडला परत पाठवू अशा पद्धतीने ही टीका आहे। तुम्ही कशा पद्धतीने बघताय टीका? कसं आहे की हे चावून चोथा झालेली टीका आहे। राहुल गांधी वायनाडमध्ये लढत आहेत, बरोबर आहे, मोदी साहेब गुजरातच्या असून वाराणसीमध्ये लढत आहेत, गुलाम नबी आझाद महाराष्ट्रातून आपल्या लोकसभेला जायचे, PV नरसिंहराव महाराष्ट्रातून लोकसभेला त्या ठिकाणी जायचे। त्यामुळं एखादा नेता एक दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन निवडणूक लढवतो त्यावेळेला स्थानिक फरक असं नसतं। ही लोकसभेची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही। ते उमेश पाटील ज्याने मोहिते पाटील कुटुंबाला विनाशकाले विरोधी बुद्धी सुचली अशा पद्धतीची टीका या ठिकाणी केली। कॅमेरापर्सन युकाल दिसा, आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।